शरद पवारांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, पवारांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करा, सर्वपक्षीय आमदारांची राज्यपालांकडे मागणी। धनंजय मुंडे आणि अजित पवारांमध्ये तासभर चर्चा, बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक प्रकरणाची मुंडेंनी अजित पवारांना दिली माहिती। अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं उघड, हाफ मर्डरसह सुदर्शन घुलेवर 19 गुन्हे तर वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीचं 9 जानेवारीला काम बंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून बंदची हाक, मारेकऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतींचं आंदोलन। खातेवाटप होऊन 2 आठवडे झाले तरीही पालकमंत्रीपदाचा घोळ अद्यापही कायम, काही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी तिन्ही पक्षांनी आग्रह धरल्यामुळे तिढा सुटेना। 2000 कोटींच्या एसटी घोटाळ्याची चौकशी सुरू, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून निविदेत फेरफार केल्याचं उघड, फडणवीसांच्या आदेशानंतर चौकशी सुरू। संभाजीनगरात चुलत भावाकडून बहिणीची हत्या, 17 वर्षीय बहिणीची 200 फूट डोंगरावरून ढकलल्याची माहिती, आरोपीला अटक। आणि अकोल्यात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना डांबलं, आमदार हरीश पिंपळे शेतकऱ्यांना विम्याचे पैसे न मिळाल्यानं संतापले।